चल ना वहिनी, बाया आता बाया येतातच ना, साडी गिडी बदलत ना का. हा बस घरी जातो ना साडी नेसून येतो ना. मी आता राहू देतो. हे राजू म्हणते नाही आई फोटो काढ लागतात. मोठी आई पहिलेच म्हणते मोठी आई साडी बदलून येणं. म्हणलं आता हाय ना हे साजरी नाही म्हणे फोटो काढ लाग म्हणे. नाताले घेऊन फोटो नाही काढशील का म्हणे. नाही घाल म्हणे. घालतो ना माय मग आता. तो तर त्याच्या मोठे बाबाले आलता बोलायले, मोठे बाबा जसा ने कुठी नाताले घेऊन फोटो काढतात. हो हो करा येईली थांबवलं त्यानं घरी. संग काढू म्हणे आत्या आणि तुमचा आणि लागे बाबूचा फोटो काढू. मोठी आईचा मोठ्या बाबाचा आणि बाबूचा घेऊन काढू म्हणे फोटो. माय बाबा आई लागे बाबा सगळ्याचा मिळून मिळून काढू म्हणे फोटो. आणलं काढ म्हणलं बाबा निघून गेले ह्या एकदाच्या काढ म्हणलं फोटो. येतो ना मग मी साडी बदलतो ना. ओ बाय अति टाक नाही सतरंजी. प्राली ही कुंधर सतरंजी धरू का वा करू लागू का काय करता आता. काय नाही व देव का बाई अति तिले म्हणलं सतरंजी टाक. आल्या गेल्या बाया तर बसले बरं राहते. शिटू कुठे गेली. शिटू वदर आहे पोराले कपडे घालून देऊन राहिले तिच्या. हो ना मी साडी बदलतो ना. जाना ये ना बाय पटापट तयारी करून ये ना. आता काय म्या 6 वाजता सांगितलं बाय आता येतातच बाया. हो मी चाललीच पाहिजे मग त्या गुऱ्या शिजू घातल्या काय चमचा देतो त्याले. हो देतो ना लवकर येता देव का बाई नाही तर बसन मेकअप करत. आता मग मेकअप नाही करा लागेल का. मग भाषा सांगितलं फोटो काढा लागते. माझा फोटो काढा लागते मेकअप तर कराच लागेल. आता देवकाबाईचा उजेडच पडते. लाईट टाक बंद करून काले बिल गमावतो. देवकाबाईचे ते आता पावडर लावून. मोठ्या वहिनी पावडरच लावतो साजरी. बोवाना आणला ना बाजारात पॉन्ड्सचा डबा. आता बस तोंडालेच लावतो समजा. लोक जातात पण उत्तर देतात. बाई का सोपे आहेत का आपल्या. ननद होय ना बाई ती किती झाली तरी ती त्याची बाजू सोडताय. उत्तर देणं त्याचं कामच आहे. का मला वाटलं विद्यालय म्हणशील तू ये मग. नाही आता आता महादेव भाऊ आले हे वहिनी आली तर मग त्या दिलं तर म्हणा लागत का. नाही तर तिले वाटीन चुलतले म्हणलं सखीले बोलावले मला बोलावलं नाही असं होईन ना काही. नाही नाही मी विजूले फोन लावता. विजूले म्हटलं ते विद्यालयान लागे त्याच्या पोराले म्हटलं या दोघं जण तर त्याच्या पोराचं काही रिकाम पण नाही. आणि विजू म्हणे काय म्हणे कुठे जा लागते म्हणे कोणत्या सोयरीचं काम चालू आहे. विद्याच्या सोयऱ्यात मा भावजाईच्या सोयऱ्यात चालू आहे काहीतरी. मला वाटतं बहीणच्या पोरीचा हाय वाटतं काय संबंध करतो ते तिकडे जायला आहेत. मी लावला ते फोन तेल सांगितलं म्हटलं माझे भाऊ आले वहिनी आल्या प्रांजली आली. हो का म्हणे माहित आले काय राग येणार आहे. महादेव भाऊले तर वहिनीले प्रांजलीच्या ना बोलावलं म्या. हो ना आलं माते ध्यानात. पण म्हटलं म्या नाही तर विजूले असं वाटीन की पा बापा चुलत आहे तरी महादेव भाऊले बोलावलं बाईनं नाताचं नाव ठेवायले आणि मला म्हणलं नाही असं म्हणून म्हटलं. काय नाही मी त्याला फोन करेल. तो म्हणे आम्हाला जर भेटला तर आम्ही येऊ म्हणे नाही तर मग नंतर येऊ म्हणे. म्हटलं तर हिशोबानं काही ये हे सांगितलं. म्हटलं कार्यक्रम काही मोठा नाही आमचा घरच्या घरी आहे ना. तू ये म्हटलं तू कल्लो काय जोड जोड जे बोलावून राहिलो असं म्हटलं. येईन म्हणे मला वेळ भेटला तर काय आपण येईन उभे आला तर नाही तर मग येईन के ताई रिकाम पण झालं तर. हा बरं केलं तेच म्हणलं. चल मग मी साडी बदलून तूही बदल साडी. आता का बाय येतातच काय करू राहिली माय प्रांजली. तिला तो ना जसं पदर गिदर लावून दे तिकडेच आहे ते शिटू जवळ हाय वाटते का काय माहित नाही. दिसली नाही आता सतरंजी टाकायला लावली मी तिले. मला ठेव हातच आहे वाटते ते. हो ना तिले म्हणतो ना योगी तिले बोलावशील नाही आता तर तिच्याच पोराचं बारसं आहे तर आता ती हाय तर मनास लागेल ना बायाच्या देखत ये म्हणून लेकराजवळ घ्यायली. नाही तर तिची पावली नाही पडू द्या वाटत मला लेकरावर. काय करणार किती काही झालं तरी तिच्याच पोटचं आहे ते. हिसकून घेता येते का म्हणता येते का. गावातल्या तोंड नाही काढत चबर चबर करतात मग बाकीच्या बाया. जाऊ दे मग काय बाया ते आल्या. ये राजकन्या बस माय भाई ओ माय राजकन्या आले ते आले. चल बरं लवकर आपलंच राहिलं बाया नाही राय. सांगते योगित आले म्हणा साजरी साडी गिडी घालून बस म्हणा लोकांच्या देखत तमाशा. बस राजकन्या ओ माय नाही आमचं काय ओ माय झालं मले कुठे साडी गुंडायली की झालं.
मग काय हो हो झालं समजा झालं. बसा बसा. हो बाळा, आमच्या श्यामाले बाळा लय आवडतात बाई. हो लहान लेकर लय आवडतात मा श्यामाले. श्यामा बाबा मोठ्या आजीजवळ जाऊन बसला. हा म्हणा आम्ही अति बसलो सोप्यावर इकलून. इकून बरोबर दिसते आम्हाला. आजी काय म्हणते पाहतोय बाळा बाळा. श्यामाले बाळात दिसते. शांताबाई बसता आलं ना. हो बाई बसता आलं बसता आलं. राजू टाक ना बाबूले पाळणे. हातून टाक. मला बोलवते नाहीत वाटते. आणि प्राणी एवढी समोर समोर का करून राहिली. तिथे माझी जागा आहे ना. तिची जागा आहे का तिथे. मोठी उभी राहिली. प्रांजली लय मस्त दिसून राहिली वा. लय सारी दिसते बाई. त्या ड्रेस पेक्षा साडी तर लय मस्त दिसते. हो आहे ना. मी म्हणलंच तिले साडी घातल्या घातल्या म्हटलं प्रांजू काय साजरी दिसतो साडीत. लय मस्त. आत्याची साडी आहे. माझ्याजवळ सूटची साडी आणलीच नव्हती. आत्यानं दिली मग आत्याजवळची. कशी दिसते रे राजू. एकच नंबर. काय पाहा लागते. बाळाला पाळण्यात टाकायचा मुहूर्त निघून जात असे. पाळण्यात टाका त्याला. गेलेलं आहे जेवाला बाळाला पाळण्यात टाका मुहूर्त. मी तर म्हणतोय पाय राजू तुला टाक. येटायतल्या बाया येलात ना म्हणून या योगितीले म्हटलं साडीने येत उभी राहायचं शिक. तर ती कोण रे योगिता लय दरवाजात उभी. लय साजरा आहे का दरवाजा जाऊन उभी राहिली. ये ना जरशी इकडे पुढे. बायाची देखत भल्ल इले हो बास काय. हो हो इथे ना. हो ग प्रांजली मागे हो थोडीशी. तुझी इथे थोडी जागा आहे. इथे माझी जागा आहे. अगं कशी ग योगिता म्हणजे का लुटते का मला. आता कळलं तिले तिची जागा कुठे येत. शांताबाई काय साजरं गाणं गिणं म्हणा माझ्या नाथाच्या बारशाले. शिटू तर हात टाकणं बाबूले कुर्मन आत्याच ठेवते पण नाव. हावरे राजू टाक बाळाला पळण्यात. कोणी ते म्हणा लागेल ना. कोणी गोवाला घ्या कोणी हे करा. हाव हो मग काय तर. कोणी गोपाळ घ्या कोणी कृष्ण घ्या. बाळाचं नाव युवराज. माय बाई साजरं ठेवलं व. बरोबर आहे. एवढ्या मोठ्या राजाचा युवराजच आहे माय बाई तो. हो त्याच्या आत्यानं ठेवलं माय युवराज नाव. शिट मला गोपाळ व माय बाई. मी गोपच म्हणत जाई. मी कान्हा म्हणीन व बाई. मला कान्हाच आहे तो. राजून म्या रात्रीच ठरवलं. राजू म्हणे त्या आपण कान्हाच म्हणत जाऊ. तुम्ही दोघं फुये भाषा कान्हा म्हणत जा. मी त्याले गोपाल म्हणत जाई. चालते. मी ऋग्वेद ठरवलं. ऋग्वेद छान आहे नाव. मी ठरवलंच होतं ऋग्वेद नाव ठेवील म्हणून बाळाचं. कठीण आहे ते नाव. एवढं कठीण नाव येते का कोणी. आमचा कान्हाच बरा. प्रांजली तू सांग ना एखादं नाव. सोहम. वाव किती छान प्रांजली. माझ्या डोक्यात नाही आलं. अरे खूप मस्त. सोहम किती शिष्ट आहे. त्या प्रांजलीने सांगितलं सोहम तर लय चांगलं नाव आहे. मी एवढं छान नाव सांगितलं ऋग्वेद तर म्हणते की कठीण नाव आहे. त्या प्रांजलीच्या नावानं ठरणार आहे का माझ्या मुलाचं नाव. काय म्हटलं वहिनी. नाही काही नाही. म्हणजे प्रांजलीला म्हटलं मी छान नाव ठेवलं मस्त सोहम. गोड आहे नाव. हो ना. राजूला पण आवडलं. तशी चॉईस राजूला खूप आवडते. हो ना राजू. मग आज मीच सांगितले की तुला ही साडी घाल म्हणून. बघ किती सुंदर दिसून राहिली तू या साडीत. मी पण साडीच घातलेली आहे. अरे म्हणा म्हणा काही पाळणा बिळणा म्हणा. खूप झाली आता. खूप नाही झाली वहिनी. खूप कमी झाली. तुझी वागली ना त्याच्यापेक्षा तर खूप कमी आहे. आई म्हणा ना पाळणा. माय देवकाबाई म्हणतात ना. म्हणावं देवकाबाई. देवका सांगलं मला म्हणतात त्या. म्हणावं देवकाबाई. हो बाळा बाळा पाळण्यात निजला. काय बरं बाळा एकच आहे ना मस्त निजला पाळण्यात. अहो ते त्याच्या खालचं राखा लागत होतं ना मध्ये. हो राजू थांब थांब. राजू दे रे ते. मीच म्हणणार आहे माझ्या बाळाच्या बारशात पाळणा. मी म्हणणार आहे. काय येते का तीर मारायले. नाही तर त्या लोकांच्या डोक्यात हसा. राहू दे देव काय म्हणतात. नाही नाही मी म्हणणार आहे. मला येतो पाळणा. मीच म्हणणार माझ्या बाळाच्या बारशात पाळणा. म्हण माय बाई म्हण. झोक्या संगे गाते पा
सकाळी उठुनी बाळा तुला मी देते पान्हा. हो, रोज सकाळी उठुनी बाळा तुला मी देते पान्हा. रांगत रांगत रंग खेळतो बाळ माझा तान्हा. रोतो येऊन मुका घेतो गालाला. पाळण्याच्या झोक्या संगे गाते पाळणा. पाळण्याच्या झोक्या संगे गाते पाळणा. रडू नको रे तान्ह्या माझ्या निजना. पाळण्याच्या झोक्या संगे गाते पाळणा. पाळण्याच्या झोक्या संगे गाते पाळणा. तुला पाहुनी अश्रू येई रे नयना. पाळण्याच्या झोक्या संगे गाते पाळणा. पाळण्याच्या झोक्या संगे गाते पाळणा. नवरत्नाच्या ह्या पाळण्याला रेशमाची ही दोरी. हो, हो, नवरत्नाच्या ह्या पाळण्याला रेशमाची ही दोरी. भाग्य उजळे आली आता आनंदाची वारी. भाग्य उजळे आली आता आनंदाची वारी. खुदकन हसतो गीत गाई गाताना. पाळण्याच्या झोक्या संगे गाते पाळणा. पाळण्याच्या झोक्या संगे गाते पाळणा. रडू नको रे तान्ह्या माझ्या निजना. पाळण्याच्या झोक्या संगे गाते पाळणा. पाळण्याच्या झोक्या संगे गाते पाळणा. तुला पाहुनी अश्रू येई रे नयना. पाळण्याच्या झोक्या संगे गाते पाळणा. पाळण्याच्या झोक्या संगे गाते पाळणा. घर कामाची घाई मजला लावू नको तू लळा. हो, हो, घर कामाची घाई मजला लावू नको तू लळा. झोपी गेले गोठ्यात वासरे नीज तू लढवाळा. झोपी गेले गोठ्यात वासरे नीज तू लढवाळा. शामू गाते नाव बाळाचे ठेवताना. पाळण्याच्या झोक्या संगे गाते पाळणा. पाळण्याच्या झोक्या संगे गाते पाळणा. रडू नको रे तान्ह्या माझ्या निजना. पाळण्याच्या झोक्या संगे गाते पाळणा. पाळण्याच्या झोक्या संगे गाते पाळणा. पाळण्याच्या झोक्या संगे गाते पाळणा. माझ्या बाळाचं नाव ऋग्वेद. लय मस्त म्हटला व योगिता. पाळाच म्हटला. स्वतःच्या मनाचाच म्हटला बरोबर. घे म्हणा आता
आता लढ नाही येणार, काय होणार आहे, लढ म्हणा आता. टाक व माय बाई, लेकराला पाण्यात टाक आणि त्या घुगऱ्या ठेवायच्या पाण्याच्या खाली. कुर कर बर योग हे आपली शिटू कुर कर, आत्याच करत असते कुर. कान फुक लेकराचे. जय व प्रांजली, जय बर, जय बायाले ते चहा ठेवायला तो चहा दे. हो आत्या. जय व योगिता, मी बाळाजवळच थांबते. चल प्रांजली, तू चहा गाडून दे, आणतो. हो चल रे राजू. नाही राहू द्या, मीच आणते.